चव्हाण शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शेतकरी आणि दिव्यांगांसाठी मजबूतीने उचलल्याशिवाय राहणार। प्रामाणिकपणे तेवढ्याच ताकदीने राजकारणात आता आमचा इथून इकडे प्रवास शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत राहणार आहे। सुरुवात शिवसेनेची झाली आणि आता शेवटचा जो आम्ही पाहतोय 15-20 वर्ष जे काही राजकारण असेल ते सुद्धा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेतच राहील अशी ग्वाही देतो। निवड आमदारकीच्या पदासाठी नाही तर मुद्द्याची लढाई अधिक मजबूत झाली पाहिजे। शिंदे साहेबांचा स्वभाव सेवाभावी आहे। रात्री 2 वाजता सुद्धा वर्षा बंगल्याचे दार उघडे होते। देशातला ऐतिहासिक निर्णय दिव्यांग मंत्रालय देण्याचं काम केलं। कर्जमाफीमध्ये घेतलेला मोठा पुढाकार निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा देणारा आणि म्हणून निवड पद नाही तर विचार जुळणं महत्वाचे असतं आणि विचारासोबत कर्तृत्व महत्वाचं असतं। त्या दोनही गोष्टी आम्ही शिंदे साहेबांमध्ये पाहतो आणि म्हणून आपण पाहिजे का ही लढाई फक्त पदापुरती मर्यादित राहणार नाही तर आम्ही जे मुद्दे दिले दिव्यांगाचं बळकटीकरण असेल, मंत्रालयाचं पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं असेल, शेतकऱ्यांची मजुरांची असेल, हमी भावाची लढाई असेल, आमच्या विधवा भगिनीची लढाई असेल, कामगारांची लढाई असेल, युवकांच्यासाठी एक सामाजिक संघटना म्हणून पावलं टाकन पण राजकारण मात्र शिवसेनेचं मजबूत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे उभं करता येईल शिवसैनिक उभा करू आणि तो शेतकऱ्यांसाठी, खऱ्या अर्थानं मजुरांसाठी, वंचितांसाठी आणि अनेक दृढ सेवेसाठी जो छत्रपती शिवरायानं जो विचार ठेवला होता, आखरी हे राज्य रयतेचं आहे, ते रयतेचं राज्य पुन्हा निर्माण व्हावं आणि त्या सर्वोच्च गादीवर पुन्हा आम्हाला शिंदे साहेब दिसावं यासाठीच आमचे प्रयत्न राहणार आहे। म्हणून मी आपले आभार मानतो शिंदे साहेबांचे। आखरी त्यांच्या नावाचा एकनाथ आहे आणि अनाथांचे ते नाथ पण आहे। तोच एक विचार पण आम्हाला समोर घ्यायचा आहे। मी आपले मनपूर्वक आभार मानतोय। फक्त आम्ही पाहतोय आमदारकीसाठी नव्हे तर हे जे मुद्दे आहेत ते आता मोठ्या शिवसेनेच्या हाती जावं आणि हा अजेंडा आम्ही पाहतोय भगवा झेंडा घेऊन राबवणार आहोत। तो अजेंडा प्रहारचा पांढरा झेंडा घेऊन राबवत होतोय। आता झेंडा बदलला जरी असला तर अजेंडा मात्र कायम आहे, लक्षात ठेवा। आणि तोच अजेंडा सावंत जे असेल त्यांनी फार आमच्यासाठी सगळं मेहनत केली। आमचे एकनाथजी शिंदेजींनी खरं तर माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला समजून घेतलं। आपण सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या सगळ्या अगदी वेळेवर सगळे मुंबईतले कार्यकर्ते इथे उपस्थित राहिलात आणि 25 वर्ष एकनाथजी आम्ही स्वातंत्र्य म्हणजे मी 4 वेळा अपक्ष निवडून येणारा वाटते महाराष्ट्रात महालाशिवाय दुसरा नाहीये। कोणत्याही मोठ्या पक्षाचं पाठबळ नसताना आम्ही ही आतापर्यंत हे सगळं काम सांभाळलं। आता अधिक ते जोमानं आपण सांभाळू। आपण सर्वांचं मी कार्यकर्त्यांचे आभार मानतो। अतिशय प्रामाणिकपणे जिथं राहिलं तिथं प्रामाणिकपणे काम करू, अतिशय प्रामाणिकपणे समोर जाऊ। सर्व कार्यकर्त्यांनी जे मेहनत घेतली सगळ्यांचं नाव घेतलं तर अधिक राग रूप नको म्हणून नाव घेत नाही। सर्वांचे आभार मानून इथे खास करून मीडिया तुमच्या सूत्रानंच हे सगळे सूत्र हलवले। ते सूत्र अजूनही आम्हाला गवसले नाही पण तुम्ही आम्हाला वारंवार म्हणजे 4-5 दिवसापासून फक्त मीडियावर बच्चू कडू आणि शिवसेना एकनाथजी एवढंच होतं आणि असं वाटलं का नाही फक्त एकच निवडणूक होत आहे का आमदारकीची। म्हणून मीडियाचे पण आभार, धन्यवाद देतो आणि ते दोन छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आज बच्चू कडू एक कडवट कार्यकर्ता, एक सर्वसामान्यांचा नेता, दिव्यांगांसाठी झटणारा, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, ज्यांना घरं नाहीत, पालीच्या घरात राहतात अशी लोक, गौर गरीब, शोषित, पीडित, दलित सगळ्यांसाठी आंदोलन करणारा, म्हणून गोर गरिबांचा आंदोलक नेता म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे। त्यांनी आज त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह, मुंबईतले सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत, बाहेरचे कोणीच नाहीत, आता ते मेळावा घेतील। कारण आपण पाहतो की जेव्हा जेव्हा आंदोलन मोर्चे निघाले तेव्हा ती ताकदही पाहिली। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचाही मोर्चा आपण पाहिला आणि मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आपल्याला हा निर्णय घ्यायला लागेल, आपलं आश्वासन देखील आहे आणि त्यात बच्चू कडूंचं आंदोलन, आणि खऱ्या अर्थाने त्या आंदोलनाला देखील यश आलं आणि कर्जमाफीचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला। असे अनेक निर्णय आपण घेतले। यामध्ये दिव्यांगांसाठी खऱ्या अर्थाने लढणारा, झटणारा नेता म्हणून बच्चू भाऊ तुमची ओळख आहे। तुम्ही आज शिवसेनेमध्ये तुमच्या असंख्य लोकांबरोबर प्रवेश केला, त्याबद्दल मी तुमच्या मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो। तसं तुमचं काय शिवसेना तुम्हाला नवीन नाहीये, तुम्ही मूळचे शिवसैनिकच आहात। 25 वर्ष प्राण सामाजिक संघटना आपण या ठिकाणी त्याचं काम केलं आणि आज पुन्हा स्वगृही शिवसेनेमध्ये आपण आलात। आपण फक्त आमदारकीसाठी नाही, आपण स्पष्ट केलेला आपण आपले मुद्दे, ध्येय, धोरण, गोरगरिबांना न्याय देणारे जे प्रश्न, याला कुठंतरी सत्तेचं बळ लागतं। आणि आपण पाहिलं, माझ्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत देखील आपण पाहिलं, तुम्ही त्या काळात देखील आम्ही जो निर्णय घेतला त्याच्या सोबत राहिलात, सोबत आमच्या आलात। त्यामुळे शिवसेनेला बच्चू कडू नवीन नाही आणि बच्चू कडूला शिवसेना नवीन नाही, हे समीकरण आपलं जुनं आहे। आणि एक लढवय्या कार्यकर्ता, शिवसेनेचा बाणा आहे लढवय्या। बाळासाहेबांनी, दिघे साहेबांनी हे शिकवलं, अन्यायाविरुद्ध लढा आणि ज्याच्यावर अन्याय होतोय त्याला न्याय द्या। ती भूमिका, तेच विचार आपले दोघांचेही आहेत आणि म्हणून विचारांची लढाई आपल्याला विचारांनी लढायची, त्याला ताकद आणि बळ द्यायचं आहे आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून द्यायचा आहे। ही भूमिका माझी आहे आणि आपली आहे। आता दोन्ही लोकांच्या भूमिका एकच असल्यावर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्याचा जो मार्ग आहे तो प्रशस्त होतो। आज मी टीव्हीवर अनेक लोकांच्या बाईट तुमच्याबद्दल पाहिल्या, दिव्यांगांच्याही पाहिल्या, तुमच्या कार्यकर्त्यांच्या पाहिल्या। त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता की बाबा शेवटी लढाई आपण करतो, लढतो सर्वसामान्यांसाठी, त्याच्या पाठीशी राजकीय ताकद देखील आवश्यक असते। आणि म्हणून आज आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। राजकीय जे काही लढाई आहे, शिवसेना वाढवण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला करता येईल ते आपण करणार आहात। त्याचबरोबर एक प्रहार जे सामाजिक संघटन आपलं आहे ते सामाजिक संघटन आणि ते देखील आपल्या शिवसेनेसोबत जोडतोय आपण, त्यामुळे त्यालाही बळ मिळेल, प्रहार संघटनेलाही बळ मिळेल आणि त्या माध्यमातून देखील आपल्याला सर्वसामान्य लोकांचे सामाजिक प्रश्न, प्रहार ही सामाजिक संघटना आणि म्हणून दिव्यांगांना आपण, मी मुख्यमंत्री असताना आपल्या मागणीनुसार दिव्यांग मंत्रालय आपण सुरू केलं, त्याचा देखील फायदा दिव्यांगांना होतोय।
आणि मग दिव्यांगाचेच नाही तर सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, अगदी गोर गरीब जनता यांचे जे प्रश्न आहेत ते आपण हाती घ्या. एकनाथ शिंदे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपल्याला माहित आहे, मी एकदा कमिटमेंट केली ती कमिटमेंट माझी कमिटमेंट असते. एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो. आज डायलॉग काय सांगत नाही, पण आपल्याला माहित आहे राजकारणामध्ये शब्द देणं आणि पाळणं हे महत्वाचं असतं. आणि म्हणूनच या राज्यामध्ये अल्पावधीमध्ये, कमी कालावधीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चांदा ते बांधा शिवसेना पोहोचवण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं, याचा अभिमान मला आहे, आनंद आहे. आणि आता बच्चू भाऊ सोबत आले, त्यांची टीम सोबत आली आहे. या दिव्यांगांचा देखील आशीर्वाद असतो आणि हा आशीर्वाद देखील या माध्यमातून आपल्याला मिळेल.